हाय, माझं नाव रोहित. ॲक्च्युली मी पण पुणे कॉलेजचा स्टुडंट होतो, M.Tech. बट ड्यू टू सम रिझन्स कोर्स कम्प्लीट नाही करू शकलो. मी तुम्हाला पाहिलंय. मला कुठे? तुमच्या लक्षात असेल की नाही माहीत नाही, पण केमिस्ट्री लॅबमध्ये तुम्ही एक टेस्ट ट्यूब ब्लास्ट करून ऑलमोस्ट 2-3 जणांना हार्ट अटॅक दिला होता ना. तुला बघण्याच्या नादातच ब्लास्ट केला होता. त्यांनीच मला तुमचं नाव सांगितलं. ओ, तुम्ही इथे? कामाच्याच निमित्ताने इथे आलो. इनफॅक्ट दुपारीच इथे शिफ्ट झालं. फ्लॅट नंबर 701. 701? हो, काही प्रॉब्लेम आहे का? आमचा 702, जस्ट ऑपोजिट. ओ, खरंच? व्हॉट अ कोइन्सिडन्स. ओके, भेटू पुन्हा. बाय. बाय. दिया, मी आपल्या कॉलेजमध्ये 8 महिने होतो. त्या 8 महिन्यात तुम्हाला मी माहित तरी होतो, ऑर ॲटलिस्ट मला एकदा पाहिलं तरी होतं तुम्ही तिथे. मी तेव्हाही म्हटलं होतं की काका, हे रोहित, हे पण पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच होते. ओ, हाय रोहित. हाय सर. मी उदय, दियाचा काका. इथेच खाली राहतो 203 मध्ये. कधी काय लागलं तर नक्की सांग, संकोच करू नकोस. ओके? शुअर सर. हे माझे बाबा. ओ, हॅलो सर. हॅलो. ओके गाईज, यू कॅरी ऑन. आम्ही जरा बाहेर चाललोय. भेटूया. बाय दिया. बाय रोहित. बाय सर. सी यू. सॉरी. नो, इट्स ओके. बाय. बाय. मला विचारतोस तुला पाहिलं का? जेवढा वेळ तुला पाहण्यात घालवला तेवढाच अभ्यास केला असता तर क्लासमध्ये फर्स्ट आले असते. अजून थोडा वेळ तिथे थांबलो असतो तर आपण जॉगिंग करूनच परत आलो असतो. तुम्हाला सवय आहे जॉगिंगची? हो, कोरियामध्ये होतो तेव्हापासूनच लागली. आणि तुम्ही? मी जॉगिंग रोज 9ला उठते मी. इतका लेट? हा, रात्री उशिरा झोपत असणार. नाही, तसं लवकरच झोपते. आय थिंक मला इन्सोम्निया टाईप काहीतरी प्रॉब्लेम आहे. जरा आवाज झाला की लगेच जाग येते आणि मग अर्धवटच राहते झोप. कोरियामध्ये एक समजूत आहे. ते मानतात तुम्हाला जर रात्री चांगली झोप येत नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी स्वप्नात जागे असता. असं असेल तर तू कॉलेजमध्ये एकही दिवस झोपला नसशील. हा, तुम्हाला जर अजिबातच चांगली झोप लागत नसेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता. रोज रात्री झोपण्याआधी तुम्ही तुमचे डोळे 1 मिनिटासाठी बंद करून तुम्हाला ज्याच्यासोबत तुमचं पूर्ण आयुष्य घालवायचंय त्या व्यक्तीचा चेहरा आठवून त्याला तुमच्या मनातलं सगळं सांगून मग झोपा. तुम्हाला नक्की चांगली झोप येईल. आणि ही कोणत्या देशाची समजूत आहे? आपण लाईफमध्ये सिक्युअर्ड आहोत अशी ही समजूत आहे. मला माझं पूर्ण जीवन तुझ्यासोबत घालवायचंय. आय लव्ह यू.
डिअर दिया, 2 ऑगस्ट 2021. त्या दिवशी माझ्या आयुष्यात एक अद्भुत घटना घडली. माय हार्ट फाउंड इट्स अदर हाफ. त्या क्षणापासून तुझ्याशिवाय मला सगळेच अनोळखी झाले. असं वाटलं जणू त्यांच्या आणि माझ्यामध्ये एक इन्व्हिजिबल वॉल क्रिएट झाली. भले जगासाठी तू एक नॉर्मल मुलगी होतीस, पण माझ्यासाठी तू माझं अख्खं जग झालीस. हाय, माय नेम इज रोहित. मी पण पुणे कॉलेजचा स्टुडंट होतो, बट ड्यू टू सम रिझन्स मी कोर्स कम्प्लीट नाही करू शकलो. अँड शक्य झालं तर मला माफ कर, कारण माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला कसं सांगावं हे मला कळतच नाहीये. बट एक मात्र खरं आहे की प्रत्येक वेळी श्वास घेताना मला तुझी आठवण येत राहते. लव्ह यू, रोहित. ती कोण होती? माझी ऑफिस कॉलिग. तिने प्रपोज केलं मला. मग तू काय म्हणालास? मी म्हणालो, एका मुलीने मला जगातल्या सगळ्या मुलींना विसरायला भाग पाडले. आणि म्हणालो, माझं इथे मँगलोरला येण्यामागचं कारण सुद्धा तीच आहे. कॉलेजमध्ये तुझी ड्रॉइंग चोरणारी मीच होते. तुला इम्प्रेस करायलाच मी ते ड्रॉइंग्स तिथे लावायचो. आता कळ, तू नेहमी कोणाच्या स्वप्नात सतत जागी असायचीस. पण आपण 1 वर्ष उगाच वाया घालवलं ना. अजून आपल्याकडे अख्खं आयुष्य आहे ना. हो, ओके, बाय सर. सी यू टुमॉरो. ते ऑफिसचा डोकेदुखीचं कारण सांगून आलोय आणि आता हे लोक कॉलवर कॉल करून खरंच डोकं दुखवतायत माझं. आय लव्ह यू. काही म्हणालीस का? तुला ऐकू नाही आलं का? काय झालंय तुला? आतापर्यंत तर रोज 100 वेळा आय लव्ह यू म्हणायचंस. आता स्वतः म्हणायचं राहू दे. मी म्हणते तर ऐकू न याचं नाटक करतोयस. काय झालं? चिडलायस का माझ्यावर? तुझ्यावर चिडून कुठे जाणार आहे मी? असं आहे, आज मी एका न्यूजपेपर मध्ये वाचलं, 1 टच इज इक्वल टू 1000 वर्ड्स. एक स्पर्श 1000 शब्दांच्या बरोबरीचा असतो. काय बोलतोयस तू? लेट मी एक्सप्लेन. आपल्याला एकमेकांसोबत पूर्ण आयुष्य घालवायचंय ना. ऑब्विसली. सो आपल्या दोघांमध्ये कोणा एकाला जर आय लव्ह यू म्हणायचं असेल तर असा हात हातात घेऊन आय लव्ह यू असं 3 वेळा प्रेस करायचं. हे एकदा करणं काय किंवा शब्दात 1000 वेळा व्यक्त करणं काय एकच आहे. 1 टच इज इक्वल टू 1000 वर्ड्स. फरक जाणवतोय मला. पण हे अर्धवट नाही वाटत? म्हणजे याचा रिप्लाय कसा करायचा? सोपं आहे. मी टू असं 2 वेळा प्रेस केलं की झालं. थोडं बालिश आहे पण इफेक्टिव्ह. नेक्स्ट मंथ ताई आणि जीजूला इथे मँगलोरला बोलवण्याचा विचार करतोय मी. मँगलोरला का? आपल्या लग्नाविषयी तुझ्या बाबांशी बोलणी करण्यासाठी. अच्छा. काय झालं? काय झालं? मला नाही वाटत माझे बाबा आपल्या लग्नाला हो म्हणतील. काय करायचं आपण?
आपण एक काम करू शकतो. आपण आधी माझ्या काकांशी ॲम्ब्युलन्स. दिया, कसं वाटतंय बेटा? रोहित 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 ठीक आहे, तू काळजी करू नकोस. ही इज फाईन. मला बघायचंय त्याला. अगं आत्ता कसं शक्य आहे? ते ICU मध्ये आहे तो. त्याला भेटण्याची परमिशन कोणालाच नाही आहे. मी नंतर घेऊन जाईन तुला. ओके, डोंट वरी. नाही, मला आता बघायचंय. तू 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 उठू नकोस. तू पडून राहा प्लीज प्लीज. त्रास होईल तुला. दिया, खरं सांगायचं तर हॉस्पिटलमध्ये आणण्याच्या आधीच रोहितचा जीव गेला. ही इज डेड. आय एम सॉरी. दिया प्लीज सांभाळ स्वतःला. रडू नकोस दिया प्लीज. आय एम सॉरी. दिया खूप अपसेट आहे. तिला काही दिवसाकरता पुण्याला तिच्या बहिणीकडे पाठवूया. थोडा चेंज होईल, तिला बरं वाटेल. शिवाय स्मिताही तिथं आहे. शी विल फील मोर कम्फर्टेबल. हॅलो. हॅलो दिया, कुठे आहेस तू? मी पार्कमध्ये बसली आहे. ओके. बरं ऐक ना, आज तुझी डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे ना, तर हॉस्पिटलला तू एकटी जाऊ शकशील प्लीज? ॲक्च्युली मी माझ्या फ्रेंडसोबत बाहेर आली आहे आणि मला घरी यायला थोडा उशीर होईल. प्लीज डोंट माइंड. हां. Hello Diya, are you there?
हॅलो. हॅलो. मी आय स्पीक टू मिस दिया सूप? सूप नाही, स्वरूप. माहिती आहे. असंच मस्करी करत होतो, कारण तुम्ही खूप अपसेट आहात ना, सो तुम्हाला थोडं हसवण्याचा प्रयत्न करत होतो. मी अपसेट आहे हे याला कसं कळलं हा विचार करताय ना? डोंट वरी, माझ्याजवळ एक अशी झक्कास न्यूज आहे जी ऐकून तुमचा मूड एकदम फ्रेश होऊन जाईल. सांगू? आज दुपारी तुम्ही पार्क रोडवरून एकट्या जात होता ना, तेव्हा काय रे, बुलेट सर्व्हिसिंगला द्यायची काय? एक काम कर, तू पहिले माझ्या रूमला आहे, मग आपण स्टेडियमला जाऊ. हां, मग किती वाजेपर्यंत? पण जेव्हा मी बॅग घेऊन परत आलो तेव्हा तुम्हाला खूप शोधलं, तुम्ही कुठे दिसलाच नाही. मला वाटलं तुम्ही ऑलरेडी पोलीस स्टेशनला गेले असणार. आता तुमची बॅग माझ्या कस्टडीत आहे. सो टेल मी, कधी आणि कुठे भेटूया? तुम्ही कुठे भेटणार ते सांगा, मी तिकडे येऊन तुमची बॅग तुम्हाला परत देतो. कुठे भेटूया? एनी कॉफी डे? मला नकोय ती बॅग, तुम्हीच ठेवा प्लीज. आणि मला परत फोन नका करू. बॅग नको? अहो, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, काय काय त्यात? हॅलो. हॅलो. अरे चा, पण भावा, जर तिला बॅग नको होती तर मी त्या चोराला दिली असती. त्या बिचाऱ्याच्या तरी कामाला आली असती. ते सगळं ठीक आहे, पण तुला तिचा नंबर कसा मिळाला? ऍक्च्युली तिच्या बॅग मध्ये CICI बँक क्रेडिट कार्ड होतं. आपला विशाल त्याच बँकेच्या कस्टमर केअर मध्ये काम करतो ना. कोणता विशाल? आपला गंजेडी? ओहो, तोच. मी त्याला क्रेडिट कार्ड नंबर दिला, त्याने मला फोन नंबर दिला, आणि मॅडमने तोंडावर थुंकून फोन डिस्कनेक्ट केला. या जगात कधी ऐकलंयस का रे, कुठली मुलगी आपली व्हॅनिटी बॅग घ्यायला नको म्हणाली? नाही रे बाबा, मी कधी ऐकलं नाही. म्हणूनच म्हणतात लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस अँड मिरेकल्स. याचा फायनल एस्टिमेट केवढं झालं जरा चेक करून सांगा. एक सेकंड सर. अरे भावा, तुला सांगायलाच विसरलो. काय? आज रात्री रत्नागिरीवरून आई येते. आई येते? 11ची गाडी आहे. काहीतरी मेडिकल कॉन्फरन्स आहे बहुतेक. 10 दिवस. एक्सक्यूज मी सर, 8 ते 10,000 खर्च येईल सर. एवढे? अरे हे काय रे, 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला झालाय. नाही सर, मी एक्सप्लेन करतो. चेंज ब्रॅकेट चेंज करायचं आहे, त्याचे 3,000 होतील. ऑइल चेंज करायचं, त्याचे 750 भेटेल. त्याच्यानंतर लेबर. भावा, 2च मिनिटात आलो. कन्सल्टेशन नंबर 1ला या प्लीज. नंदिनी, पुढचा नंबर तुमचा आहे. एक्सक्यूज मी. येस मॅम. आय वुड लाईक टू मीट डॉक्टर विद्या. शुअर मॅम. तुम्ही डॉक्टर लक्ष्मी राईट? येस. वेलकम मॅम. हो. मला मॅमने स्ट्रिक्टली सांगितलंय तुम्हाला पाठवायचं नाही तर सोबत घेऊन यायला. एक 2 मिनिटं द्याल का? शुअर. थँक्यू मॅम. काय रे, असं काय बघतोयस? तू माझी आई आहेस याचा मला अभिमान वाटतो लकी, खूप अभिमान. का? कारण तू तुझ्या फील्ड मध्ये खूप हवा केली आहेस ना, म्हणून. आय एम प्राऊड ऑफ यू माय लेडी. आय एम प्राऊड ऑफ यू. कीप इट अप. थँक्यू. एक्सक्यूज मी मॅम, शॅल वी गो? या. आधी मला